हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमा आणि आषाढ महिन्यातील लक्ष्मी मातेचा नैवेद्य। तर मी कशा प्रकारे नैवेद्य बनवला आणि मी कशा प्रकारे पूजा केली हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर चला बघूया मग। पहिले मी देवाची पूजा केली, नंतर मी गुरूंची पूजा केली। माझे गुरु आहेत विष्णू महाराज पारनेरकर। नंतर स्वामींची पूजा केली आणि व्यवस्थित फुलांनी असं डेकोरेशन केलं आणि मन प्रसन्न झालं। त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। आता बघूया काय काय बनवते मी। पहिले मी वरण भाताचं कुकर लावलं। तुम्ही पण असंच करता का? मला कमेंटमध्ये सांगा। पहिले वरण भाताचं कुकर। कुकर लावून झाल्यानंतर मग मी कणिक भिजवून घेतली। आम्ही 3 प्रकारच्या पुऱ्या करतो, तिखट, गोड आणि साध्या पुऱ्या। नंतर मी भाज्या चिरून घेतल्या। पहिले काकडी सोलली आणि त्यानंतर गिलके चिरून ठेवले। कोशिंबिरीसाठी काकडी चिरली। नंतर बटाटे उकडून ठेवले होते, ते सोलून ठेवले। मध्ये मध्ये प्रियांशीचा आवाज येत असतो, ती खेळत होती त्यामुळे तिचा आवाज खूप येत होता, बट इग्नोर करा। तर पहिले मी बटाट्याची भाजी केली वरण भातानंतर, आणि मग नंतर मी गोड पुऱ्या करायला घेतल्या। पहिले मी शंकरपाळ्यासारखा आकार देऊन तळून घेतल्या आणि मग नंतर बाकी आपल्या रेग्युलर गोलाकाराच्या पुऱ्या तळून घेतल्या। लास्टला मी भजी करायला घेतले। त्यात प्रियांशी खूप रडत होती, त्यामुळे मला तिला कडेवर घेऊन भजी करावी लागले। आणि कधी कधी मी करत असते तिला कडेवर घेऊन, कारण की ऑप्शन नसतं माझ्याकडे। ती खूप रडत असते आणि ती ऐकत नाही, मग त्यामुळे आता मला त्याची सवय होऊन गेली आहे। रेडी झाला संपूर्ण स्वयंपाक। स्वयंपाकामध्ये बघू शकता काय काय आयटम्स आहेत।